शिक्षा के साथ क्रीड़ा क्षेत्र में छात्रों को निपुण करते हुए इस बार भी पूर्व महापौर सुधाकर सोनावणे के नेतृत्व में रबाले स्थित राजर्षि छत्रपति शाहू महाराज विद्यालय और मान्यवर कांशीराम हिंदी विद्यालय द्वारा संयुक्त रूप से क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले की जयंती पर अंतरशालीय क्रीड़ा महोत्सव 2024 का जोरदार आयोजन किया गया, जिसका शुभारंभ नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर की विशेष मौजूदगी में हुआ। साथ ही मौजूद थी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, क्रीड़ा अधिकारी अभिलाषा म्हात्रे, पूर्व नगर सेविका रंजना सोनावणे, डॉक्टर गौतमी सोनावणे, मुख्याध्यापक, शिक्षक एवं तमाम छात्र। इस दौरान छात्रों ने राज्य सरकार दत्तक योजना के तहत स्कूलों के निजीकरण को लेकर छेड़ी गई मुहिम के खिलाफ आवाज उठाते हुए बेहतरीन नृत्य प्रस्तुत कर अपना विरोध दर्शाया। इस खास अवसर पर पुलिस दल में शामिल हुई अश्विनी मोरे और उनके प्रशिक्षक का विशेष सम्मान मान्यवरों के हाथों किया गया। इस अवसर पर स्कूल में आयोजित अंतरशालीय क्रीड़ा प्रतियोगिता की सराहना करते हुए मनपा आयुक्त राजेश नार्वेकर ने स्कूल में ही छात्रों की सहूलियत के लिए इंडोर गेम्स खेलने हेतु इंडोर स्टेडियम की संकल्पना के तहत स्पोर्ट्स सेंटर निर्माण करने की घोषणा की, जिसने स्कूल प्रशासन से लेकर छात्रों के चेहरे पर बड़ी खुशी प्रदान। राजर्षि शाहू महाविद्यालयाच्या या प्रांगणामध्ये हे 10वं वर्ष आहे की जे आंतरशालेय क्रीडा स्पर्धा होत आहेत आणि मुलांचा एकंदर उत्साह आणि मुलांचा पार्टिसिपेशन बघून खरोखर मला अतिशय आनंद झालेला आहे। आणि फक्त क्रीडा महोत्सव भरवतात असं नाही, इथून एक खेळाडूंची नवीन पिढी घडत आहे। महापालिका क्षेत्रामधून ते बाहेर पडून आत्ताच यावर्षी वीर अभिमन्यू पुरस्कार एका विद्यार्थ्याला मिळालेला आहे। आपल्या काही खो खोची मुली आहेत त्या नॅशनल टीममध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांना आता खेळाडू कोटातून नोकरी देखील मिळालेली आहे। आपले 2 विद्यार्थी यांना चेसमध्ये इंटरनॅशनल रेटिंग मिळालेलं आहे। तर मला असं वाटतं की ही सर्व प्रगतीची लक्षणं आहेत, ही या क्रीडा महोत्सवामध्येच त्याची बीज आहेत। आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने या मुलांचा खेळाडूपणाकडे घडवण्यामध्ये या शाळेचं कॉन्ट्रिब्युशन आहे, सोनवणे साहेबांचं, माझे महापौर साहेबांचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे, हे बघता लवकरच हे विद्यार्थी भारतातर्फे एशियाड आणि ऑलिम्पिकमध्ये खेळतील असा मला विश्वास वाटतो। दरवर्षी एक इन्स्टंट अशी सादरीकरण करण्याची या शाळेची परंपरा आहे आणि दरवर्षी ते एखाद्या ज्वलंत विषयावर या ठिकाणी सादरीकरण करतात। यावर्षी त्यांनी दत्तक योजनेच्या अनुषंगाने एक सादरीकरण केलं आणि त्याचं कारण आहे की ही शाळा ज्या परिसरामध्ये आहे तिथे आजूबाजूचं सर्व कामगार वस्ती किंवा झोपडपट्टी, आपण स्लम एरिया, अशा एरियातली मुलं या विद्यार्थी इकडे येतात आणि इथे शिकतात। त्यामुळे मला असं वाटतं की त्या मुलांसाठी महापालिकेद्वारे चालवणारी शाळा हे एकमेव माध्यम आहे शिक्षण घेण्याचं। त्यामुळे मला असं वाटतं की शासनाच्या कुठल्याही स्कीमवर टीका म्हणण्यापेक्षा आज प्रशासक म्हणून त्यांनी त्यांच्या ज्या भावना आहेत त्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या त्या सादरीकरणातून त्यांनी दर्शवलेल्या आहेत आणि तो त्यांचा एक प्रामाणिक प्रयत्न होता आणि त्यांनी अतिशय सुंदर सादरीकरण केलेलं आहे। तर त्यांनी ज्या पद्धतीने ही शाळा घडवलेली आहे आणि त्यांचं स्वतः या शाळेमध्ये एवढं कॉन्ट्रिब्युशन आहे, मला असं वाटतं की इतकं वैयक्तिक लक्ष ते देतात, म्हणूनच ही शाळा फक्त क्रीडामध्ये नाही, क्रीडामध्ये अभ्यासामध्ये देखील यावर्षी जी 10वीची रिझल्ट लागले त्याच्यामध्ये महापालिका शाळेतली टॉपर ह्याच शाळेची होती आणि आता 3 विद्यार्थी IIT साठी प्रयत्न करत आहेत। अनेक लोक VJTI मध्ये इथून गेलेले आहेत आणि लवकरच मला वाटतं IIT आणि IAS पण या शाळेतून होतील, इतकी तळमळ सोनावणे सरांची आहे। त्यांनी इथे सायन्स लॅब आहे, कॉम्प्युटर लॅब आहे, विविध क्रीडा स्पर्धा, तर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने त्यांचा प्रयत्न आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी शिक्षण सभापती म्हणून आणि महापौर म्हणून या महापालिका क्षेत्रामध्ये शिक्षणासाठी खूप कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे आणि तसंच कॉन्ट्रिब्युशन ते इकडे देत आहेत। मला असं वाटतं की असाच प्रयत्न जर सर्व महापालिका शाळांमध्ये झाला तर सर्व शाळा इतक्या चांगल्या पद्धतीने चालू शकतात। या शाळेमध्ये अनेक उपक्रम घडत असतात आणि ही मध्यवर्ती शाळा म्हणून या ठिकाणी नावाजली जाते। म्हणून या ठिकाणी जी उपलब्ध जागा आहे त्या ठिकाणी एक इंटरनल स्टेडियम, तसा रूढ अर्थाने स्टेडियम नाही परंतु स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी आम्ही 1,80,00,000चा प्रस्ताव मंजूर केलेला आहे आणि ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी खो खो किंवा कबड्डीसारखे आपले सर्व जे देशी खेळ आहेत किंवा कॅरम आणि बुद्धिबळासारखे जे खेळ आहेत त्यातून मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक गोष्टीला चालना मिळेल
अशा खेळासाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा या शाळेसाठी आणि या परिसरातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी असा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं कि आम्ही योग्य ठिकाण म्हणून राजर्षी शाहू विद्यालय या ठिकाणी निवडलेलं आहे. वहीं पूर्व महापौर सुधाकर सोनावणे ने इस अंतरशालीय प्रतियोगिता को लेकर अधिक जानकारी देकर उद्देश्य से अवगत कराया। उत्साह आणि तेच सगळं आपण जरी म्हटलं तर सालाबाद प्रमाणे त्याच्यामध्ये कुठेही खंड पडू द्यायचा नाही अशा प्रकारची परंपरा सातत्याने ह्या विभागामध्ये केंद्र स्तरावर असलेली ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय आणि ही आंतरशालेय क्रीडा महोत्सव जो आहे हा आंतरशालेय वाटू नये तर तो आंतरराष्ट्रीय असा वाटावा अशा पद्धतीने। याचं कारण असं आहे की मुलांच्या मनामध्ये कुठेही त्यांच्या गरिबीची किंवा त्यांच्या कष्टकऱ्यांच्या वस्तीमध्ये राहण्याची खंत मनामध्ये राहू नये, त्यांना तो उंच प्लॅटफॉर्म मिळावा की ज्या प्लॅटफॉर्मने ती उंची गाठतायत। आणि त्याच्यामुळे 10 वर्षापूर्वी सुरू केलेला ही परंपरा आता 10 वर्षामध्ये आम्ही शेकडो पुरस्कार प्राप्त केलेले आहेत, शेकडो मुलं नॅशनल आणि स्टेटमध्ये आहेत, डझनावर मुलं आमच्याकडे खेलो इंडियामध्ये आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा त्याच्यात होतोय। चांगलं आयोजन केलं तर चांगल्या आयोजनाचा फायदा निश्चितपणे विद्यार्थ्यांना होतोय आणि हा या ठिकाणी झालेला आहे। माननीय आयुक्त महोदयाने देखील त्यांच्या मनोगतामध्ये ह्या गोष्टीचं खूप कौतुक केलेलं आहे आणि त्या कौतुकामुळे मुलांना त्याच्यापासून प्रेरणा मिळणार आहे आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काळात प्रत्येक क्षेत्रात ते उंच उडी घेतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाहीये। मी आलेल्या सर्व पाहुण्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि सहभागी झालेल्या सर्व आमच्या शाळा चिंचपाडा असेल, यादव नगर असेल, गौतम नगर असेल किंवा खाजगी शाळा असतील त्या सगळ्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं, त्यांच्या शिक्षकांचं, विद्यार्थ्यांचं मनपूर्वक आभार मानतो, कौतुक करतो। नाही कसं आहे की लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली ही लोकशाही आणि लोकशाहीमध्ये आपलं मनोगत व्यक्त करणं हा मग याला प्लॅटफॉर्म जो आहे, कारण आजच्या सारखा प्लॅटफॉर्म, कारण शासनाचे प्रतिनिधी आमच्या समोर आले होते आणि त्यामुळे आमच्या ज्या भावना आहे ह्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही तो प्रयत्न केलेला आहे आणि आमच्या भावना व्यक्त झाल्यात आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात याचा खूप मला आनंद वाटतोय। आम्ही काही शासनावर टीका म्हणून त्या ठिकाणचं सादरीकरण केलं नाही, तर शासनाच्या त्या भूमिकेला सर्वसामान्य जनतेची प्रतिक्रिया काय आहे ती फक्त आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे त्याच्यात वावगं असं काही नाही, आम्ही निर्भीडपणे आमची भूमिका मांडली। तर पावसाळ्यामध्ये ह्या 3 महिने जी प्रॅक्टिस बंद पडते तर त्या आता त्याला इंडोर स्टेडियम वगैरे असं काही म्हणता येणार नाही, फक्त ते वरून कव्हर करणार आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये हे सगळे गेम्स त्या ठिकाणी खेळता येतील आणि त्यामुळे अजूनही आपल्याला उंच भरारी घेता येईल, मुलांना त्याचा फायदा होईल। त्याबद्दल मी प्रशासनाचा मनपूर्वक आभार मानतो। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।